नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक योजना आपल्याला माहित असेल 65 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचं 65 वय पूर्ण झालं असेल तर अशा लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून वयश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे, ज्याला आपण ज्येष्ठ नागरिक योजना असं सुद्धा म्हणू शकतो। तर मित्रांनो, ही वयश्री योजना जी आहे ही फक्त महाराष्ट्रामधील जे लाभार्थी असणार आहेत, महाराष्ट्रामधील जे नागरिक आहेत यांच्यासाठी शासनाकडून अंमलात आणलेली आहे। या योजनेअंतर्गत वर्षाला 3000 रुपयाची आर्थिक मदत शासनाकडून दिली जाणार आहे, जे वृद्धपणात आपल्याला आरोग्य खर्चासाठी वापरायचे आहे। आता याच्यामध्ये तुम्ही कोणतेही प्रकारचं किट घेऊ शकता, ऐकायची मशीन असेल, चालायची काठी असेल, खुर्ची असेल, कमोड खुर्ची असेल, व्हीलचेअर असेल, अशी ज्या काही मित्रांनो वेगवेगळ्या वस्तू आहेत तर या वस्तू घेण्यासाठी शासनाकडून ही आर्थिक मदत दिली जाणार आहे। आता मित्रांनो, ही आर्थिक मदत दिली जाणार आहे याच्यापेक्षा दिली गेली आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो, कारण की या योजनेअंतर्गत आतापर्यंत भरपूर लाभार्थ्यांच्या खात्यावरती 3000 रुपयाची आर्थिक मदत शासनामार्फत जमा करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, पाठीमागच्या मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ज्या लाभार्थ्यांनी आपले फॉर्म भरलेले आहेत, संपूर्ण गोष्टी क्लिअर आहेत तरी खात्यावरती रक्कम जमा झालेली नाहीये, तर अशा लाभार्थ्यांना मित्रांनो बँकेचे प्रॉब्लेम असल्यामुळे अनुदानाची रक्कम थांबवण्यात आलेली आहे। म्हणजेच त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक नसल्यामुळे अनुदानाची रक्कम शासनाकडून पाठवण्यात आलेली नाहीये, कारण की व्हेरिफिकेशनच त्या ठिकाणी होत नाहीये, त्याच्यामुळे ही अनुदानाची रक्कम सरकार खात्यावरती पेंडिंगला पडलेली आहे। आता मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांनी या बँक खात्याला आधार कार्ड जर लिंक केलं असेल, म्हणजे जे खातं तुम्ही वयश्री योजनेसाठी दिलेलं आहे तर या खात्याला तुमचं आधार कार्ड जर लिंक असेल आणि तुम्हाला अनुदानाची रक्कम अजूनही खात्यावरती जमा झालेली नसेल तर नक्कीच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये म्हणजेच पुढच्या 15-20 दिवसात ही अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। चालू घडीला शासनाकडून याच्यावरती पडताळणी सुरू आहे। इलेक्शनमुळे, आचारसंहितेमुळे मित्रांनो या अनुदाना उशीर लागत होता, कारण की निधी जो आहे तो आचारसंहिता काळामध्ये पाठवला जात नाहीये, त्याच्यामुळे या अनुदानाची रक्कम अजूनही पेंडिंगला पडलेली आहे। आता याच्यामध्ये मित्रांनो एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या नागरिकांकडून, लाभार्थ्यांकडून विचारला जात आहे, तोच या ठिकाणी मी आता विश्लेषण करून सांगणार आहे। कोणता प्रश्न असणार आहे, कशामुळे आपल्या अनुदानाची रक्कम थांबवली जाऊ शकते याबद्दल चर्चा करणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट असतात तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। तर या ठिकाणी मित्रांनो विशेष अशी गोष्ट सांगायची म्हणजे सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न, आम्ही बँक खातं या पतसंस्थेचं दिलेलं आहे, त्या ठिकाणी आमचं आधार कार्ड लिंक आहे, तर अनुदानाची रक्कम आमच्या खात्यावरती जमा होईल का? तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की शासनामार्फत येणारी अनुदानाची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेमध्येच फक्त जमा होते। ज्या बँकेला शासनाकडून मान्यता प्राप्त आहे तर अशा बँक खात्यामध्येच ही अनुदानाची रक्कम शासनाकडून पाठवली जाते। तुम्ही जर इतरत्र गावातील पतसंस्था असेल किंवा इतर ट्रस्ट असेल किंवा इतर आणखी कोणते बँक खाते असतील जे प्रायव्हेट बँकेमार्फत काढली गेलेली असतील तर ही मित्रांनो खाती शासनाच्या अनुदानासाठी चालणार नाहीत, कारण की त्या ठिकाणी तुमची पडताळणी होणार नाही। अनुदानाची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत जमा होत असल्यामुळे, डीबीटी मार्फत जमा होत असल्यामुळे तुमचं हे खातं पडताळणी करण्यासाठी आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक असणं गरजेचं आहे। प्रायव्हेट बँकेला जर तुम्ही खातं लिंक केलं, आधार कार्ड लिंक केलं तर अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यावरती येणार नाही, त्या ठिकाणी तुमचं खातं पडताळणी केलं जाणार नाही। त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की राष्ट्रीयकृत जी शासनमान्य बँक असेल तर अशा बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक करणं खूप गरजेचं आहे। त्या बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड डीबीटी व्हेरिफिकेशनचा फॉर्म भरायचा आहे आणि तुमचं खातं त्या ठिकाणी लिंक करून घ्यायचं आहे। जर मित्रांनो प्रायव्हेट बँकेमध्ये तुम्ही जर खातं काढलं आणि ते जर भविष्यात व्हेरीफाय झालं नाही तरीही तुमची सर्वस्व चुकी असणार आहे, कारण की वारंवार अपडेट देऊन सुद्धा तुम्ही या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे। भरपूर नागरिकांनी आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले आहेत, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं होतं। भरपूर नागरिकांना याबद्दल माहिती आहे, कल्पना आहे, तरी सुद्धा हा व्हिडिओ बनवत आहे, कारण की काही असे अजूनही नागरिक आहेत ज्यांना बँकेसंदर्भात जे काही प्रश्न असतील, अडीअडचणी असतील याबद्दल माहिती नाहीये। त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना घर बसल्या याबद्दलचे अपडेट कळतील आणि आपल्या गावामधील खासगी बँकेत खातं उघडण्यापेक्षा आपल्या शेजारी किंवा जवळच्या तालुक्या ठिकाणी जाऊन राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं उघडून योजनेसंदर्भातच्या अडीअडचणी दूर करून योजनेचा लाभ घेऊ शकतील। तर ही मित्रांनो चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। नागरिकांनी आपल्याला प्रश्न विचारला, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं आहे। भरपूर नागरिक या योजनेपासून वंचित राहू नयेत, त्याच्यामुळे वेळच्या वेळी ह्या आपल्या अपडेट आपल्या चॅनलवरती आपण देत असतो। व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा अशा शासकीय योजनेच्या अपडेट घर बसल्या मोबाईलवरती सुद्धा पाहता येतील। तर मित्रांनो आजच्यासाठी इथेच थांबतो।
भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.